समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सुतार समाज बांधव आक्रमक झाले। या प्रकरणी त्यांनी पलूस तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे। दुधोंडी तालुका पलूस येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण सुतार समाजात तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे। सदर प्रकरणाचा सर्व उपलब्ध पुरावे, वैज्ञानिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा। दोषी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS आणि पोक्सो कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तपासामध्ये कोणतीही हयगय किंवा विलंब होऊ नये आणि दोषारोप पत्र विहित मुदतीत न्यायालयात दाखल करण्यात यावे। पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण, समुपदेशन आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच त्या पीडित गरीब मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात यावे। हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, दीनानाथ सुतार, हनुमंत सुतार, राजकुमार सुतार, कृष्णात सुतार, विजय कांडेकरी आदींसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समाज बांधवांच्या सह्या आहेत। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, रविराज महामुडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।